तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे 18 फेब्रुवारी, म्हणजे उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस। पुरा महाराष्ट्रभर किंवा भारतभर उत्सव असतो आपल्या राजांचा। तर तसंच आज आपण आलो आहे सेक्टर 10 कोपरखिरणे येथे, वंदे शिवराय यूथ फाउंडेशनच्या इथे। आपले मित्रपरिवार आहे सर्व इथे पण। तर यावर्षीचा त्यांचा म्हणजे दरवर्षी वेगवेगळे ते देखावे किंवा संकल्पना घेतात शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी। तर यावर्षीसुद्धा त्यांनी एक नवीन संकल्पना घेतली। आरमार, आपले भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं। तर त्याचप्रमाणे त्यांनी यावर्षी नवीन माहिती पुरवण्यासाठी लोकांना किंवा एक संदेश देण्यासाठी यावर्षी त्यांनी आरमार आणि नौदलाबद्दल संकल्पना घेतली आहे। तसंच मी तुम्हाला दाखवतो की ज्या होड्या साकारल्या होत्या त्या इथं त्यांनी बॅनर वगैरे लावलेत। मी तुम्हाला पूर्ण दाखवतो तयारी काय आहे। आणि उद्या तर त्यांची भव्य रॅली जी असेल ती सुद्धा आपण बघणार आहोत। तर इथं असा गेट आहे, हा गेट उभारला आहे त्यांनी। आणि या साईडला तुम्ही बघू शकता वरती लिहिलेलं आहे भारतीय नौदलाचे जनक श्री छत्रपती शिवरायांना समर्पित म्हणून। आणि याच ज्या होड्या होत्या ज्या पहिल्या बनवल्या होत्या, राजहंस, नारंग, मीरा दौलत, सदाशिव आणि भवानी प्रसाद आणि खाली अजून एक आहे गुरबा। आपण याच्या बॅक साईडला जाऊया आणि बॅक साईडला जी माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवतो। तर इकडे तुम्ही या साईडला बघू शकता अशी पूर्ण एक होड्यांची वगैरे नावं लिहिलेली आहेत किंवा प्रकाराचे नावं आहेत। तर त्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे इथं। ही अशी एक जहाज टाईप साकारलेल्या प्रतिकृती ज्या अगोदरच्या काळात वापरले होते तशामध्ये। तर गाईज, या होडीचे शिल्पकार KP आर्ट्स कोपरखिरणे, म्हणजेच आपला किरणदादा इच्छापूर्तीमधला, त्यांनी ही पूर्ण होडी मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन साकारलेली आहे पूर्ण होडी। म्हणजे मी आता जाता बघितलं, मी या साईडने येत नाही, बॅनर वंदे शिवराय यूथ फाउंडेशन, पण इथं नाव बघू शकता कोपरखिरणेचं इच्छापूर्ती। आणि बाकी स्वामी दर्याचा एकविरा आर्ट्स वगैरे सर्व पण आहेत, पण हा नाव सध्या तरी कोपरखिरण्यात खूप गाजलेला आहे, कोपरखिरण्याचा इच्छापूर्ती। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांना, जय शिवराय। तर आज 19 फेब्रुवारी, तर आपण परत आलो पॉकेटमध्ये। कालची तयारी तुम्ही बघितली। आत्तासुद्धा जोरदार रॅलीचा म्हणजे जी मिरवणूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि एक आरमाराची प्रतिकृती साकारली आहे त्याची मिरवणूक आहे। तर एकदम जोरात असणार आहे, एकदम मी तुम्हाला दाखवत होता। यांचे लाईटचा सेटअप आहे पूर्ण, असा लाईटचा सेटअप, पेपर ब्लास्ट आहे। आणि या साईडला ढोल पथक सुद्धा आलेला आहे, आराध्य ढोल पथक मुंबई, त्यांची पण तयारी चालू आहे। ह्या साईडला आहेत, बॅक साईडला पण ढोल पथकवाले आपली तयारी करतात। हा त्यांचा बोर्ड आहे, आराध्य ढोल ताशा ध्वज पथक मुंबई। आणि तुम्ही मागे बघू शकता तिकडे त्या साईडला दिसते आरमाराची प्रतिकृती साकारलेली आहे। मिरवणुकीची फुल जोरदार तयारी, रांगोळी सुद्धा चालू झाली आहे। आता रांगोळी काढतायत इथं, म्हणजे रस्त्याला इथून अशी आपली मिरवणूक चालू होणार। ही फर्स्ट रांगोळी येईल, हा भाई आपला रांगोळी काढतोय आणि ह्या रोडने अशी जाणार। आणि हा तोच बॅनर आहे ज्याच्यावर आपला कोपरखिरण्याचा इच्छापूर्ती लिहिलेला आहे पद्धतशी। हाच तो जहाज आहे। वंदे शिवराय यूथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्याने किरणदादा, म्हणजे आपला कोपरखिरण्याचा इच्छापूर्ती मंडळाचा डेकोरेशन किंग मी बोलतो त्याला, आर्किटेक्ट आपल्या इच्छापूर्तीचा, त्यांनी मिळून हा आरमाराची प्रतिकृती साकारली आहे पद्धतशीर, फुल डिटेलिंगने त्यांनी ही केलेली आहे। आणि इथं तुम्ही वरती बघू शकता मिरवणूक चालू झालेली आहे आपल्या वंदे शिवराय फाउंडेशनची। आरमाराची प्रतिकृती आहे। आणि इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि माऊली, पालखी सोहळा सुद्धा असतो।
मंडळाचे सचिव आहेत. तर आपण दादांना विचारू. दादा, यावर्षीचा शिवजयंती उत्सवाची जी मिरवणूक होती ती कशी राहिली तुमची? यावर्षीची जी मिरवणूक आम्ही पहिल्यांदा ठरवली होती. दरवर्षीप्रमाणे जे आम्ही देखावे करतो शिवरायांच्या विचारांचे, त्याप्रमाणेच आम्ही यावर्षी शिवरायांचा आरमार या हिशोबाने आम्ही ती थीम ठेवली होती. आणि त्या थीमसाठी आम्हाला जे सहकार्य भेटलं त्यापैकी आम्हाला जे कोपरखेड्याचे इच्छापूर्ती मंडळाचे जे सदस्य आहेत किरणदादा पाटील, त्यांच्याकडून आम्हाला संपूर्ण सहकार्य भेटलं. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्यातून हा जो काही देखावा साकारला आहे हा संपूर्णपणे त्यांच्या मदतीने साकारला. आम्ही यावर्षी जी थीम ठेवली होती त्याचं नाव होतं स्वामी दर्याचे. थँक्यू दादा, मंडळाबद्दल माहिती दिली. फाउंडेशन मला ब्लॉग करायचा चान्स दिला आणि माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. तर काहीच आपल्याला ही फ्रेम भेटली आहे वंदे शिवराय यूथ फाउंडेशनकडून. त्यांनी ॲज अ क्रिएटर म्हणजे ब्लॉगर म्हणून त्यांनी माझा सत्कार केला. फर्स्ट माझी ॲप्रिसिएशन असेल कोणाकडून यूट्यूबसाठी. तर थँक्यू वंदे शिवराय फाउंडेशन, तुम्ही माझा सत्कार केला त्यासाठी. आर्किटेक्ट जे तुम्ही वंदे शिवराय यूथ फाउंडेशनचे जो आर्मर बघितला प्रतिकृती साकारलेली, त्याचा आर्किटेक्ट हा आपला किरणदादा आहे इच्छापूर्तीमधला. आणि त्याला वंदे शिवराय यूथ फाउंडेशनकडून ही ॲप्रिसिएशनसाठी तलवार दिलेली आहे, मराठा धोप. किरणदा, कसं वाटतं मग? त्या चॅलेंजिंग होता का? होता चॅलेंजिंग, पण 10 दिवसात कम्प्लीट केलं. मजा आली करायला. असेच तुझ्याकडून मोठे मोठे प्रोजेक्ट होऊ दे आणि कोपरखेरणेमध्ये तुझं नाव आणि कोपरखेरण्यात चढ नवी मुंबई महाराष्ट्रात तुझं नाव मोठं होऊ दे. अशा प्रकारे आपली वंदे शिवराय यूथ फाउंडेशनची शिवजयंतीची मिरवणूक होती सेक्टर 10 कोपरखेरण्यामध्ये. दरवर्षीप्रमाणे नवीन काहीतरी संकल्पना घेतात. यावर्षी आरमाराची संकल्पना घेतली व ती गाजली. आणि यावर्षीचं ढोल पथक होतं आराध्य ढोल पथक, ढोल ताशा पथक मुंबईचं होतं ते. त्यांनी पण खूप गाजवलं यावर पूर्ण मिरवणुकीमध्ये. तर जर ब्लॉग सर्वांना आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय शिवराय. धन्यवाद.